कुकडेश्वर मंदिरामध्ये आहे. पादगया क्षेत्र हे अत्यंत पवित्र असं क्षेत्र आहे. या ठिकाणी मनात असलेली संपूर्ण कल्पना ही भगवान दत्तात्रेय पूर्ण करत असतात. म्हणून आपण या पीठापूर क्षेत्रामध्ये आहोत आणि माझ्या पाठीमागे जे आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान यांचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर श्रीपाद श्रीवल्लभांची प्रसन्नचित्त बसलेली अशी मूर्ती आहे. ते जणू काय भक्तांचं स्वागत करतात. वाटप आहे उभा भेटीची आवडी. भगवंताला भक्तांची आवड असते, त्याप्रमाणे ते भक्ताची वाट पाहत दारावर उभे आहेत आणि भक्तांचं स्वागत करतायत. ते म्हणतात की माझा भक्त मला प्रिय आहे म्हणून मी स्वागता करता दारावर त्याची वाट पाहतो आहे. म्हणून भगवान दत्तात्रेय ते उभे आहेत. त्याच्याच बाजूला डाव्या हाताला भक्त निवास बांधलेला आहे. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या भक्तांचा निवासाची व्यवस्था केलेली आहे. येथे जे भक्त येतील त्यांच्या अनुष्ठानाकरता जेवढा कालावधी आहे तेवढा कालावधी त्यांना राहण्याकरता इथे व्यवस्था केली जाते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या भोजनाची निवासाची सगळी व्यवस्था या ठिकाणी देवस्थानतर्फे केली जाते. कुठल्याही प्रकारचा इथं कर किंवा टॅक्स किंवा रेंट आकारला जात नाही. इथे स्वेच्छेने भक्त जे देतील त्याच्याच याच्यावर हे संस्थान चाललेलं आहे. अत्यंत पवित्र असं स्थान. आपण या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादांचा अवतार होण्याकरता त्यांची कन्या सुमती महाराणी ही अनेक जन्माचं सुकृत घेऊन आलेली अनुसूया देवी, तीच ती तिच्या पावित्र्यावर तिच्या सामर्थ्यावर भगवान दत्तात्रेयांना येथे अवतार घ्यावा लागला. तर ही जागा मूळ स्थान आता आपण पाहणार आहोत की ज्या ठिकाणी श्रीपादांचा जन्म झाला त्या ठिकाणी पादुकांची स्थापना झालेली आहे. ते मंदिर आपण थोडे पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी दोन्ही बाजूला भक्तनिवासांची व्यवस्था आहे. या बाजूला ही भक्तनिवास आहे, भक्ताकरता येणाऱ्याकरता राहण्याची व्यवस्था आहे आणि पाठीमागे ही वरच्या बाजूला भक्तांची निवासस्थान आहे. इथे सोहळ्यामध्ये येणाऱ्या लोकांची व्यवस्था या पाकगृहात केली जाते. आणखी अन्नपूर्णालय जे आहे ते तिथं सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. त्याच्यावरही निवासाकरता खोल्या बांधलेल्या आहेत. आणि संस्थानने याच वर्षी मागे एक बिल्डिंग घेतलेली आहे भक्तनिवासाकरता. हळूहळू संस्थान भक्तांच्या स्वागताकरता विविध प्रकारच्या व्यवस्थेची योजना करत आहे. सर्व सद्भक्तांचं सहाय्य याला आवश्यक आहे. स्वेच्छेने जे पुढे येतील आणि श्रीपादांची सेवा करतील त्यांच्यावर श्रीपादांची सदैव कृपा, त्यांच्या वंशावर सदैव कृपा राहील असा निश्चित विश्वास आहे. श्रीपाद हे अत्यंत करुणामय, अत्यंत दयाळू आहे. त्यामुळं त्यांच्या सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा. हॅलो श्रीपाद वल्लभा. कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हे जगत कल्याणाकरताच त्यांचं प्राकट्य झालेलं आहे. अत्यंत शक्तीने संपन्न परिपूर्णतम साक्षात भगवंताच्या परिपूर्ण कलांनी परिपूर्ण अंशाने प्रकट झालेले भगवान श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ भक्तांच्या कल्याणाकरता या ठिकाणी प्रादुर्भूत झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. झाडाचं काही विशिष्ट आहे. या श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये औदुंबर वृक्ष हा स्वयंभू आलेला आहे. आणि औदुंबर कल्पवृक्ष हा कलियुगामध्ये औदुंबर वृक्ष दत्तात्रेयाचं स्वरूप मानला जातो. आणि यांचाच पुढचा अवतार नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वतीला औदुंबर अत्यंत प्रिय आहे. कारण असं सांगितलं जातं की भगवान नृसिंह ज्या खांबातून प्रकट झाले तो खांब होता औदुंबराचा. बरं का, त्या औदुंबराच्या